ज्या पद्धतीने प्रशासनाने तपोवनातली झाडं तोडायचा निश्चय केला आहे, ठराव केला आहे, मनोदय व्यक्त केला आहे, हे अतिशय चुकीचं आहे. कारण की ही जे झाडं आहे ही अतिशय जुने झाडं असून येथे ह्या झाडांच्या मार्फत इथल्या नाशिककरांना कमीत कमी 25 ते 30% ऑक्सिजन हा प्राणवायू मिळतो आणि एक झाड कमीत कमी 200 सिलेंडर ऑक्सिजन एक्झिट करतं. एका माणसाला कमीत कमी 1 दिवसात 1 सिलेंडर लागतं. अशा पद्धतीने हे झाडांची उपयोगिता आहे आणि हे झाडं याच्यापेक्षा डबल टिबल कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेतो. म्हणजे इथलं वातावरणामध्ये शुद्ध करायचं काम हे झाडं ही वनराई हे तपोवन करत आहे. नाशिककरांना याचा फार मोठा एक उपयोगिता याची फार महत्त्वाची उपयोगिता आहे. भविष्यामध्ये जर हे झाडं तुटली तर याचा फार मोठा विपरीत परिणाम तिथल्या जनतेवर होईल. अनेकांना दमेचे आणि श्वसनाचे विकार चालू होतील. हा जर हे जे प्रकार थांबवायचा असेल तर हे झाडं न तोडता ह्या बाजूनी कसं टेंट बांधता येईल झाडांना कवेत घेऊन आणि तशी कशी साधूंची राहण्याची व्यवस्था केली जाईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आणि त्यातल्या त्यात इथं भरपूर जागा आहे. इथं लॉन्स आहे, नेरी आहे, नेहरू नगर आहे, ठक्कर डोम सारखे जागा आहेत. म्हणजे इथं साधूंना न राहण्यासारखी जागा असं नाही आहे. परंतु प्रशासनाने त्यांची व्यवस्था योग्य रीतीने केली तर हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो.